तर्कशास्त्राचा सिद्धांत आहे, शबरीला बोकड पाहिल्यावर वैराग्य झालं. मग शबरीच्या अगोदरच्या काळात या घरात मांसाहार करत नव्हते का? करत होते. सिद्धांत आहे, विचारू शकेल प्रश्न कोणीतरी. श्रुतीचा सिद्धांत आहे. ही एवढी मोठी 50-50 बोकडाची दावण पाहिल्यावर शबरीला वैराग्य निर्माण होते. याच्या अगोदर शबरीच्या कुळात माळी होत्या का? नव्हत्या. दिसेल तो पक्षी मारणे, दिसेल तो पशु मारणे, त्याची हत्या करणे आणि उदरभरणा करता त्याचा मांसाहार करणे हा नित्याचा नियम होता. पण शबरीने विचार केला, मी लग्न केल्याच्या नंतर जर इतकी बोकडं माझ्यासाठीच कापायची असतील तर एवढ्या बोकडांच्या हत्येचं पातक माझ्या डोक्यावर पडेल. म्हणून रात्रीच्या 1-1:30 वाजता अंगात एकच चोळी होती, अंगावरलं तेवढंच पातळ आणि तितक्याच कपड्यावरती बाहेर पडली. काय त्याग असेल महाराज जीवनात, किती मोठा त्याग. हल्ली जर लग्न जमलं ना, काय कीर्तन सांगावं, लोक मलाच म्हणतील हाच पांचटे. इतकं सांगायची काय गरज आहे बाळू महाराजांना. महाराज कीर्तनात सांगा वाटत नाही इतका पांचटपणा हल्ली चालू आहे. काय शबरीच्या पायाला चिकटलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करणार नाही हल्लीची नवरदेव कणाची. शबरी एवढी सुंदर होती. शबरी ज्या झाडाखाली गेली त्या झाडाच्या फांद्या प्रसन्न होत होत्या. तरुवर शाखा प्रसन्न, झाडाच्या फांद्या प्रसन्न लहरी देत होत्या. एवढं सौंदर्य होतं. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. असं कधी तुम्हाला माहित झालंय का आमच्या जातीतले लेकरं सुंदर जन्माला येतात? नाही, ती काय तुमच्या आमच्या बापाची जहागिरी नाही. अति सुंदर कन्या, अति सुंदर. एवढी सुंदर असताना प्रपंचात पडण्याचा त्याग केला. एवढी हत्या आपल्या जीवनात घडू नये, रात्रीच निघून गेली. मतंगाचं दर्शन झालं, शरभंगूचं दर्शन झालं. अजून 4 साधू आहेत, अजून 4. आणि या 6 लोकांच्या आशीर्वादातून एक वाक्य पडलं, माय तुला जगाचा बाप भेटेल, तुला विश्वाचा बाप भेटेल. जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भेटतील. त्या दिवसापासून तळमळ होती. एका जंगलात राहत होती. बराच काळ झाला. तारुण्य मालवल्या गेलं. डोक्याची केस काळीची पांढरी झाली. पांढऱ्या केसाचे केस पिंगट होऊन गेले. पिंगट रंग आला त्याला. जिच्या चेहऱ्याचं सौंदर्य पाहिल्याच्या नंतर झाडाच्या फांद्या प्रसन्न होत होत्या, कळ्या उमलत होत्या. इतकं सौंदर्य शबरीला होतं. त्या शबरीचं शरीर कृश झालेलं आहे. लोण्यासारखी मऊ त्वचा झालेली आहे. डोळ्याला एकच दिसत होतं, विश्वाचा बाप कधी येईल, तुम्हाला कधी भेटेल. राम 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 सारखा अंतःकरणात चिंतन होतं. शुभ संकेत झाले. हा केशर शिवडी सांगतोय. एक दिवस असा उजाडला, त्या दिवशी स्नान आटपलं, फुलं तोडली, रस्त्याला फुलाच्या पाकळ्या टाकल्या. पर्णकुटीतल्या मतकुंभामध्ये विसळून पुनश्च पाणी एका सरोवराचं भरून ठेवलं. देव आल्याच्या नंतर त्याला काहीतरी फलार द्यावा. बद्री फळांनी द्रोण भरून ठेवले. बद्री फळ म्हणजे बोर. बोराला शास्त्राच्या भाषेमध्ये बद्री फळ म्हणतात. बद्री फळाचे द्रोण भरून ठेवले आणि पर्णकुटीच्या दारात बसली. यान देवा, यान देवा, देवा द्यान मला भेट. टाव फुटला.
देवा देवा, मी भिल्लाच्या कुळात याच्याकरता येत नाहीत देवा, माझ्या कुळातली लोक मांसाहार करतात याच्याकरता येत नाहीत देवा, ध्यान मला भेट देवा. मी वासनेला विस्तू लावला प्रभू देवा, मी कामाला विस्तू लावला, वासनेला विस्तू लावला प्रभू देवा. कोणाची पर्वा न करता जन्मदात्या माय बापाला सोडून माझ्या प्रापंचिक जीवनात हिंसा होऊ नये याच्या करता कामाला विस्तू लावला, तारुण्य मातीत घातलं देवा. बघा ना देवा, माझ्याकडे बघा देवा. मी एखाद्या मांसाहार करणाऱ्या कुळात जन्माला आले, तो माझा दोष आहे देवा. मला त्या कुळात तुम्ही जन्माला घातलंय. मला असं वाटतंय लग्न करायच्या अगोदर शबरीचं चरित्र प्रत्येक नवरीनं वाचावा. काय जीवन असेल शबरीचं. शबरीच्या मुखार विंदातून वाक्य पडलं देवा, अरे या प्रांतातला प्रत्येक व्यक्ती या जंगलातून जात असताना माझ्या शरीराचा प्रकाश पाहिल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न होत होता. एवढं मला सौंदर्य देईल तस रे देवा. ह्या सौंदर्याला कोणाची नजर लागू नये रे, म्हणून जिथं एखादा पशु मरण पावलाय आणि मरण पावलेल्या पशुची दुर्गंधी आल्यावर लोक त्या दिशेनं जात नव्हते, म्हणून देवा ती दुर्गंधी घेत ही शरीर मी तिथं सांभाळलं. पण तारुण्यात या शरीराला कोणाचा स्पर्श होऊ दिला नाही देवा. देवा पौर्णिमेचा चंद्र लाजत होता रे देवा. माझ्या सौंदर्याला पौर्णिमेचा चंद्र लाजत होता रे, पौर्णिमेचा चंद्र लाजत होता देवा. तेजस्वी सूर्याचा प्रकाश मला पाहिल्याच्या नंतर सीन होत होता. काय सौंदर्य देत रे मला. अट्टहास केला देवा, ही सगळं सौंदर्य तुला समर्पित केलंय देवा. बाप तुला म्हणाले, माय तुला म्हणाले, भाऊ तुला म्हणाले, इष्टमित्र सजन सोयरे तुला म्हणाले. राहिला प्रश्न पतीचा, तर पती सुद्धा तुलाच म्हणाले, वरिले सावळे परब्रह्म. हे काय अंत करण्यात आला असेल ना देवा, हे फक्त मी तुलाच म्हणाले, तुलाच म्हणाले. ऐक ना देवा, दे रे भेट प्रभू, दे ना. कर या गरीबाच्या लेकरावर दया देवा कर रे. रानावनात काट्या कुट्या शिकारी करणाऱ्याच्या कुळात एक त्यागाचं मूर्तिमंत कुंभांत करण्यात दाबून विषयाला कचा कचा तुडून कामाला पेटून दिलं रे देवा. आणि तुझं भजन करीत फिरले, तुझ्या नामाचा प्रचार केलाय, तुझ्याच नामाचं बी पेरीत राहिले, तुझ्याच नामाचं. श्रुती सांगते ही शबरी देवाला हाक मारित होती ती किती पवित्र होती. ज्या रस्त्यानं शबरी चालली, शबरीचे पाय ज्या रस्त्यावर पडले, त्या पावलं जिथं उमटले, त्या पावलावरची माती जर उचलली तर ती माती सुद्धा राम राम म्हणत होती. त्यावर शबरीचं शरीर राममय किती झालं असेल. इतकी निष्ठा देवावर होती, इतकी निष्ठा. व्याकुळ झाली आणि शुद्ध अंतकरणाने हाक मारली, हे राम हे राम हे राम. महाराज दोन चार शब्द तोंडातून पडतात न पडतात, तेवढ्या अवकाशात जगाचा पाप दारात आलाय, विश्वाचा पाप दारात आला. गदगदून पायाला मिठी मारली, गदगदून. इतकं प्रेम, आनंद अश्रू बाहेर आले
आणि विश्वाच्या मालकाच्या पायावर डोळ्यातले अश्रू, डोळ्यातल्या पाण्यानं जगाच्या बापाचे पाय धुतले. काय लीला आहे महाराज देवाची. देवाला हाक मारल्याच्या नंतर शबरी करता जगाचा पाप आलाय म्हणून मालक पहिल्याकडे अविनाश आणि वर्षा श्रावणी, अविनाश आणि श्रावणी. मला शबरीच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी मी सुद्धा करू शकत नाही. ते कसे करतील बिचारे. पण एक सोपानराव, एक या दोघांना विनंती करेल, 24 तासापैकी दिवसात 5-5 मिनिटं विटेवरच्या मालकाला देत जा. धावत जरी या दोघांसाठी नाही आला तर यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जरी पावला तरी काम संपलं. माऊली, देव भेटला कशाला म्हणायचं माहितीये? अंगावरच्या एका कपड्यावर आलेली माणसं तुम्ही आनंदानं 2 टायमाची भाकरी खाऊन चांगल्या घरात राहता, यालाच म्हणायचं सोपानराव देव भेटला. याला म्हणायचं देव भेटला. तुम्हाला मिठीच घालीन, जवळच येईन, हातात हातच देईन, इतका रिकामा आहे का तो? आपल्याला एक बायको असून आपण रिकामे नाही. त्याला 16,108 येतात. आपला पिना पाडायला तरी आपण रिकामे नाही. त्याच्या बायकोनं 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी आणला रोजच. लक्ष्मी पत्नी आहे त्याची. रिकामा आहे का तो? आपल्या अडचणी दूर करणं यालाच म्हणायचं देव भेटला. मोठ्यांचं वाक्य सांगतो, जिथं चोर मारते तिथं गाडी पंक्चर व्हा. जिथं चोर हाणतेत का तिथं गाडी पंक्चर व्हावा आणि 5च मिनिटात मागून ओळखीची यावा. याला म्हणायचं देव भेटला. गाडीला कोण भूतने आले तुमच्या रिकाम्या गाडीला? मागून ओळखीची गाडी आली, हात करायची, बाबा आम्हाला घेऊन जा, बसा बसा, काय ताण नाही, चला. नाही पटकन या, काय नाही म्हणले, पिस्तोले माझ्या कमराला, काय करते चोटते. इतक्या ओळखीच्या माणसाची गणेश भाऊ गाडी हो, याला म्हणायचं देव भेटला. पण दिवसाकाठी 5 मिनिटं तरी द्यायचा प्रयत्न करा. फक्त 5 मिनिटं. निश्चित जगाच्या मालकाची कृपा होईल. मोबाईलला कितकाला वेळ द्यायला तुम्ही चॅटिंग करण्यासाठी? तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. वा 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 वा, काय चांगल्या माणसाला शुभेच्छा दिल्या. सकाळीच बायकोनं त्याचं थुत्तर लाल हुस्तर आणला होता. ज्याच्या बायकोनं गालाची कातडीने घुस्तर आणलाय आणि त्याला तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याला, ते लोन जर तुमच्याकडे आलं तर टाळू शेकूस तर बायको हानीन. मला असं वाटतंय हाच टाइम आपण जर हरिपाठा करता दिला, हाच टाइम एखादा ग्रंथ वाचना करता दिला, हाच टाइम 5 मिनिटं जप करण्यासाठी दिला, हाच टाइम आपल्या नातवांना 1-2 शिकवण्यासाठी दिला, हाच टाइम आपल्या नातवांना बाराखडी शिकवण्यासाठी दिला, हाच टाइम आपल्या नातवांना विषडी शिकवण्यासाठी दिला, तर आपले ते हिरे मोठे होतील. भंगिरायला टाइम देऊ नका. द्यायचा असेल तर रक्ताच्या नात्यातल्या लोकांना टाइम द्या. द्यायचा असेल तर 3 दुबळ्यांना टाइम द्या. आणि द्याची धमकच असेल तर देवाच्या भजना करता टाइम द्या. हरामखोरासाठी 1 मिनिट देऊ नका. विठाला विठाला महाराज देवासाठी वेळ दिला. अख्खा जगाच्या बापानं स्वतःच्या दुःखावर पांघरून घातलं आणि शबरीसाठी धावला. हा केसर शिवडी. देवासाठी वेळ द्या. संसारातल्या लोकांनी निश्चित आपल्यावर ते उणीवता जे काही अडचणी असतील ते भागवण्याचा प्रयत्न करेल. फार श्रीमंताची मुलगी होती, एका फार मोठ्या श्रीमंताची मुलगी. लग्न झालं, पती पुरुषार्थी भेटले. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, काय पुरुषार्थी पती होते. त्याच्यापैकी एक पती किती पुरुषार्थी होता सांगू? नराचा अवतार.
अर्जुनाच्या वक्षस्थळावर स्तन नव्हते. आपल्याला खोटे कहत नाही आहेत, अर्जुनाला नव्हते. नर 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 नराचा अवतारपती. कोण धर्म? पृथ्वी ज्यांच्या रथावर प्रेम करते, इतका निष्ठावंत इमानदार राजा, ज्याच्या रथाची चाक घासू नये इतकी निष्ठा. खुर्चीवर नव्हती, जनतेवर होती. खुर्चीवर तर कोणी करीत, आणि आपण खुर्चीवर निष्ठा करणाऱ्याच्या मागे येत. जनतेवर निष्ठा करणारा राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्या राजाला जाणता पदवी आहे, जाणता राजा. ही पदवी नाही कोणाला लागू शकत, आणि देऊ बी नका. तोंड खराब करू नका कोणाला ही पदवी देऊन. जाणता राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काय राजा आहे, धर्मराजा. या पावन प्रपंचामध्ये विलीन असणारी द्रौपदी एक दिवस विराट राजाच्या घरी शेण काढायची वेळ आली. माझ्या माईंनो, विराट राजाच्या घरी जात्यावर दळायची वेळ आली, जिच्याकडे 48,324 दाशा होत्या. 48,324 दाशा होत्या. दाशा एवढ्या मोठ्या वैभवातली बाई विराट राजाच्या घरी गोठ्यातलं शेण काढावं लागलं, फुटक्या टोपल्यानं. शेण शेण शेण. प्रपंचाची दानादीन झाली. एक दिवस इतका बिकट प्रसंग आला. द्रौपदीच्या जीवनात बऱ्याच वेळेस बिकट प्रसंग आला. पवित्र अंतकरणाची द्रौपदी प्रापंचिक जीवनामध्ये दारात आलेल्या मूर्ख लोकांना जीव घालीत होती, हराम खोरायला जीव घालीत होती. घरी आलते ना ते नालायक, मूर्ख होते, बुजदिल होते, भडवे होते, हरामखोर होते. 78 लोक जेवायला बसलेली होती. 78. त्याच्यातले 5च चांगले होते. 78 पैकी 5 जर ओगळले तर बाकी इतकी हरामखोर होती की त्यांचा हरामखोरपणा मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं. फक्त 5च चांगली त्या पंक्तीत. आणि इकून एक डावीकडे पंगत होती, त्या पंगतीत 5च होते. ते तर पती होते. त्यांचा तर काही संबंधच नाही, ते पती होते, मालक होते तिचे. पण 78 लोकांच्या पंगतीमध्ये 5 वगळता बाकी सगळे निर्बुद्ध विचाराचे होते. मला असं वाटतं, पिसाळलेलं कुत्र दगड फेकला तरी दगडाला डसत. पिसाळलेल्या कुत्र्याकडे अजून दगड फेकायचा, ते दगडाला पण डसत. पण दगडाला चावल्यावर वेदना झाल्यावर पुन्हा थकत. पण निर्बुद्ध विचाराची माणसं पिसाळलेल्या कुत्र्यापेक्षा आरामखोर असतात. त्याच्यापैकी 78 लोक होती, 5 वगळता. पात्र वाढली, भात वाढला, भातावरती वरण वाढलं, तुपाचं बकीट आणलं. त्या बकिटामध्ये मोठं वगराळ होतं, तांब्या होता, चमचा नाही, पळी नाही, तांब्याच होता तूप वाढायला. तो तांब्या, ते बुटक, ते मोठं वगराळ त्या बकिटात बुडवलं. आणि 78 लोकायला 5 सोडून दिले. म्हणजे ती चांगली होती माणसं 78 पैकी. या सगळ्यांना वगराळ्यानं तूप वाढीत होती. मोठं वगराळ अर्धा किलोचं. पुढची 5-7 लोक तूप वाढायची राहिली. तेवढ्या अवकाशामध्ये चोळीची गाठ सुटली. जुन्या बायकांना विचारा, माझ्या वयस्क आजीबाईंना विचारा, पूर्वीच्या काळात गाठीची चोळी असायची. गाठीची चोळी ती ठराविक टेलरला शिवता येत होती. जुन्या बायका घरीच ती बोटावर फाडून द्यायच्या. जुन्या काळातला टेलर तिला लाग लावायचा. लाग चोळीची, त्या माऊलीला चोळी ती त्या लागावर बसायची. लागावर तो लाग जर तिरपट झाला, चोळी येत नव्हती. गाठ इकडे जायची, गाठ तिकडे जायची.
इतका शिस्तीत टेलर लागायचा. आता जो टेलर 5-5 हजार रुपये ड्रेस शिवायला घेतो का, त्याला चोळी शिवता येत नाही. कारण चांगलं करण्यासाठी लय चांगलं वागावं लागतंय. हे गुंडियान बटनन टचनन फचनन प्यानन गिनान क्या त्या पिनान काय स्टॅपलरन हे तर कोणा यडगळायला येईल. लागाची चोळी फक्त जुन्या काळात ज्याची लायकी जमिनीवर होती त्यालाच येत होती. ती चोळी द्रौपदीला. चोळीची गाठ 2, वरची गाठ सुटली. द्रौपदीचं अंग चाचरलं. डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातामध्ये तुपाचं वगराळा आहे. आणि 5-7 लोकांना वाढत असताना चोळीची गाठ सुटली. तिच्या लक्षात आलं बकेट खाली टेकावं, वगराळं बकेटात टाकावं आणि आपण ती सुटलेली चोळीची गाठ मारावा. तेवढ्या अवकाशात 78 लोकांपैकी 1 नंबरचा भाडवा होता. त्याला कोणती शिवी देवा कळतच नाही मला, पण ह्या पुढे आहेत त्याच्यामुळे देवा वाटत नाही. हे नालायकन भडवा काहीच नाही, मला अशी अस्सल देवा वाटते त्याला. इतका हरामखोर होता तो. त्याचं नाव होतं इन्मक. त्याचं नाव इन्मक हे इन्मक. आणि पहिल्यांदा चोळीची गाठ सुटलेली त्यानं पाहिली. पापी येतो पापी. तुम्हाला एक सांगू का, माणसाच्या जीवनातला परमार्थ कधी संपत असतो, माणसाच्या जीवनातलं पुण्य कधी संपत असतं, माणसाच्या जीवनातला सदाचार कधी संपत असतो, माणसाचं चारित्र्य कधी मातीत जाते, माणसाच्या जीवनातला चांगुलपणा कधी जळून जातो. परस्त्रीच्या सौंदर्याला बघून ज्याच्या अंतःकरणात वासनेचा जाळ पेटतो का, त्या हरामखोराचं चारित्र्य जळून जात असते, त्याचा विवेक जळून जात असतो, त्याचं पुण्य संपत असतं. सगळ्यात मोठं पुण्य संपायचं घातक कारण कोणतं असेल तर परस्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर ज्याच्या पोटात डब्बा पेटतो का, हे सगळ्यात मोठं पाप आहे. आणि सगळ्यात मोठं पुण्य कोणतं आहे? पराविया नारी माऊली समान, किंवा पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे. स्वतःची बायको सोडून जर परस्त्रीला आपण रुक्मिणी आई साहेब म्हटलो, लक्ष्मी म्हटलो, तर आपले बँकेतले पैसे जळतात का, आपला बंगला जळतो का? सगळ्यात मोठं सगळं याच्या इतकं पुण्य कोणतंच नाही. काम जिंकणे इतकं पुण्य कोणतंच नाही. महाराज, ज्यांनी ज्यांनी काम जिंकलाय का, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय संसाराला सुरुवात नाही. काम जिंकणारी व्यक्ती मारुती आहे. लग्न तर केलंच नाही, जन्माला यायच्या अगोदरच काम बांधून टाकला. आणि त्या मारुती रायाचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या धुताड्याचे संसार नीट होत नाहीत. बिना आकलीचे कांदे फुटलेले बुटाड घालून त्याच्या पाया पडायला जाते. बिनलाज्या निदान बुटाड खाली काढी जाय. त्यानं रावणाचे तंगडे हाणले तर तू हाणायला काय लागेल? आकलीची कांदे नाही नाही आजोर होतो तू यासारखा. ओ ज्याला 80,000 बायका होत्या त्याला आपटू हाणले, तुला काय काल परवा एक कुरकुंजी भेटली. 4-2 वर्षाला तुझ्या बरगड्या चट उघड्या होत्या. मारुतीला म्हणतो आजोर होतो तू यासारखा. रूम न टाकीन डोक्यात तू. ज्यानं काम जिंकलाय त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या प्रपंचाला सुरुवात नाही. यश नाही आपल्या संसाराला. काम जिंकणं गरजेचं आहे. इन्मक हरामखोर होता. इन्मखानं शकुनीला सांगितलं. शकुनी पापी होता. एक सांगू का तुम्हाला, आपल्या नात्यातली माणसं जर अनिष्ट असतील, नष्ट असतील, दुराचारी असतील तर त्यांना टाळायचं. ते श्रीमंत असले तरी टाळायचं. महाराज, गांधारीने एक चूक केली. गांधारीचे 100 पोरं मरण्याचं कारण तिचा सक्का भाऊ होता. गांधारीला माहित होता आपला भाऊ नालायक आहे.
आपला भाऊ पांचटे, तरी पण भावाचा पुळका ठेवला आणि भाऊ तिनं तिच्या घरी सांभाळला. म्हणून हिच्या 100 सुना ढवळ्या साडीत राहिल्या, पांढऱ्या साडीत 100ला 100 कट्टे मेले. इतका शकुन्यांना आलायक होता. गांधार देशाचा राजा होता. इन्मकानं सांगितलं, राजन देखो भला. इन्मक आधीच राखेल होता आणि शकुन्या इस्तू होता. इन्मक राखेल आणि शकुन्या इस्तू होता. आणि या इस्त्याला साम्र करणारा दुर्योधन्या होता. आणि दुर्योधनाला आपलं केलं वार म्हणले. 1 नंबरची चोळीची गाठ सुटली होती. वहिनी वाढा. महाराज जिनं स्वतःच शरीर सूर्यप्रकाशाला कधी दाखवलं नाही. काय इज्जतदार माऊली असेल. काय पवित्रता होती आपल्या संस्कृतीमध्ये. एक सांगू का माझ्या माईंनो, साड्यावाल्यांनो, कधी कधी लुगड्यावाल्या जुन्या मथारीकडे बघा. आधा कदा जर घरी पाहुणा आला आणि त्या पाहुण्याच्या देखता जुन्या काळातल्या माथारीला जर चहा दिला तर ती माथारी त्या पाहुण्याकडे तोंड करून चहा पित नाही, ती भिंतीकडे तोंड करून चहा पिती. ही पवित्र महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रीचा दर्जा आहे. बघा 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 जुन्या काळातल्या मावल्यांकडे बघा. काय शिस्त, काय वैचारिक पातळी. महाराज माझ्या लहानपणी आज सुद्धा आज 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 माझं वय 42-43 आहे. पण माझ्या सानिध्यातल्या 5-7 माथाऱ्या माझ्यापेक्षा 1.5 पटीनं त्यांच्या मुलांची वय आहेत. मला पाहिल्याच्या नंतर 95 वर्षाची माथारी पदराला हात लावते. काय पवित्र माऊली या महाराष्ट्रात. काय वैचारिक पातळी महाराजा. एक सांगू का माझ्या माईंनी, या पवित्र अंतःकरणाच्या स्त्रियांमुळे आपले संसार सुखात येत. या पवित्र अंतःकरणाच्या स्त्रिया ज्या दिवशी संपतील का त्या दिवशी आपल्या संसाराचा तमाशा नाही झाला तर मला गिरगावकर म्हणू नका. विठाला विठाला. वैचारिक पातळीचा एक आदरयुक्त भीतीचा दर्जा असणारी माणसं माऊल्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीत आहेत, या मातीत आहेत. नालायक होता दुर्योधन. वाडा वहिनी. द्रौपदीने विचार केला, आतापर्यंत हे शरीर मी सूर्यप्रकाशाला सुद्धा दाखवलं नाही वक्षस्थळ. आज एवढ्या 78 लोकांच्या देखता 2 नंबरची चोळीची गाठ सुटली तर दोन्ही चोळीचे पालव बाजूला जातील आणि माझं हृदय हे 78 लोक पाहतील. सात्विक द्रौपदी. देवाचा धावा केला. देवा कोण्या जन्मातलं पाप उदयाला आलं रे देवा. देवा माझं मागच्या जन्मातलं एखादं पाप असेल ना देवा तर मला आताच्या आता संपव रे. मला नाही जगण्याचा अधिकार देवा. नको रे देवा, मला नाही जगायचं. मला नाही इथून पुढचं जीवन काठायचं रे देवा. देवा एक तुला विनंती करते रे, हे शरीर जर एखाद्या तारुण्य दशेतल्या मुसमुशीतल्या तारुण्यातल्या लोकांनी उघडं पाहावं त्याच्यापेक्षा या शरीरावर पालथ्या गौऱ्या पडलेल्या बऱ्या. उदात्त अंतःकरणाने संस्कार सोडला आणि अवघ्या 4 सेकंदात गाठ सुटणार. 4 सेकंदात गाठ. द्रौपदीनं स्वतःला विचारलं, मरली मरली मेली मेली मेली, जगू शकत नाही. तेवढ्या अवकाशात जगाच्या बापाने सूक्ष्म रूप घेतलं. सूक्ष्म राईसारखं, तिळासारखं, खसखशीच्या दाण्यासारखं सूक्ष्म रूप धरलं आणि श्वासातनं आत प्रवेश केला. 2 हात द्रौपदीला पुरवताच होती.
एका हातात तुपाचं बकीट होतं, एका हातात तुपाचं वगराळ होतं. पाप्यांना वाढत होती आणि चाचरत होतं. 2 नंबरची चोळीची गाठ 2 सेकंदात सुटणार आहे. तेवढ्या अवकाशात श्वासातनं प्रवेश केला आणि स्वतः देवाचे 2 हात तयार झाले. 2 हातानं तूप तर वाढतच होती, पण देवाना आत प्रवेश केल्यावर 2 हात पुन्हा तयार झाले आणि ती चोळीची गाठ मारली. म्हणून मालक पहिल्याकडे किती वाजले? महाराज शबरी करता धावला. विश्व जीवनभर विटेवरच्या मालकाचं भजन केलं म्हणून धावला. द्रौपदीच्या हाकेला धावला. कारण द्रौपदीने इतकं कृष्ण परमात्म्याचं विटेवरच्या मालकाचं भजन केलं की द्रौपदीने ज्याच्याशी संसार केला त्याच्या शरीरावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते, पण द्रौपदीच्या डोक्याचे केस खाली पडले तरी कृष्ण कृष्ण म्हणत होते. इतका द्रौपदीचा अधिकार मोठा होता. म्हणून जगाचा बाप धावला. मला नाही म्हणायचं शबरी सारखी भीषण परिस्थिती आपली व्हावी. मला म्हणायचं नाही द्रौपदी सारखी संकट आपल्यावर यावी. पण छोटी संकट आली तरी पेलवण्याची ताकद आपल्यात नाही. आणि ती संकट दूर करण्यासाठी जगाचा मालक धावत यावा, याच्याकरता किमान 10-5 मिनिटं तरी आपण त्याच्याकरता द्यावे. श्रद्धेनं दारातल्या तुळशीला 1 तांब्याभर पाणी तरी घालावं. आपण आपल्या घरी गाय असेल, आवडीनं तिला मुठभर चारा तरी त्या गाईला चारावा. देव धावत येईल. आपल्या घरी म्हातारी आजी असेल, आपली सासूबाई असेल, आपले सासरे असतील, त्यांना आनंदानं सकाळ संध्याकाळ 2 टाइम भाकरी जरी दिली तरी जगाचा मालक त्या कामाकरता धावेल. नाही हो द्यात शबरी इतका परमार्थ आपला, नाही हो द्यात द्रौपदी इतका परमार्थ आपला. पण आपल्या घरातल्या लोकांची जर आपण सेवा केली तर निश्चित आपल्या अडचणी दूर करीन. यालाच म्हणायचं देव धावला. एका बाईची प्रसूती जवळ आली, बाळांतपण, डिलिव्हरी. घरी कोणी नाही, कोणीच नाही घरी, कोणीच. लहानस झोपडे. बाई माणूस तर घरी कोणीच नव्हतं. सासू कधीच गेलेली होती. सासराही जात्रा आलेला होता. घरी फक्त मालक होते. मालकही बाहेर गावी गेले. सकाळची वेळ आहे. स्नान आटपलं, दारातला सडा झाला, तुळशीला पाणी घातलेलं होतं. घरात एक देवाचा अधिष्ठान म्हणून लाकडाचा ठोकळा टेकलेला होता. त्याच्यावर रोज 1 ताजी मंजूळ ठेवायची आणि 1 बुक्याचं बोट तिथं लावायचं. विटेवरचा मालक म्हणून त्याच जागेचं दर्शन घ्यायचं. मालक गावाला गेले असल्यामुळं मालकाकडे 1 गल्ली झाडायचं काम होतं. ती गल्ली सुद्धा झाडून आली. गल्ली झाडायच्या नंतर 1 हातभर फाटक कपडा होता. मोठ्या लोकांच्या दारात तो कपडा आथरायचा आणि त्या मोठ्या घरच्या बाईची जर भावना जागी झाली तर तिनं कोर अर्धी जुनी वाळलेली शिळी भाकरी त्या कपड्यावर टाकायची आणि बाजूला 1 रिकामं गाडगं असायचं, त्याच्या शिळ ताक वतायचं. 10-10:30 वाजेपर्यंत गल्ली जाळली. त्या बाईचं नाव आहे सोयरा. ती वाळलेली शिळी भाकरीची तुकडे आणि ते ताकाचं द्रावण घरी नेलं. खापराची झाकणी, त्या झाकणीमध्ये ताक ओतलं. शिळ्या भाकरीचा 1 तुकडा टाकला आणि त्याच्यावर 1 तुळशीचं पान टेकलं. ताक, शिळ्या भाकरीचा तुकडा आणि तुळशीचं पान, ती खापराची झाकणी तिथे टेकली, पाणी फिरवलं. जेव्हा देवा देवा
जेवा. सज्जन हो, 2 मिनिटात त्या झाकणीत ताक आणि शिळ्या भाकरीचा तुकडा शिल्लक राहत नाही. काय अधिकार असेल माऊली त्या बाईचा? देवाला जेवा म्हणल्यावर त्यानं ती झाकणी पुसून खाची, पुसून खाची. 10 घरचं ताक होतं, 10-20 घरच्या गणेश भाकरीचे तुकडे. महाराज, हे ताक किती शिळा असेल, त्याचा किती पुंगट वास येत असेल, किती आंबट असेल, ते भाकरीचे तुकडे कधी केलेले असतील ते विचारू नका. वाढणारी किती पवित्र होती ते विचारा. देवाला नैवेद्य चारणारी किती पवित्र होती. पुसून झाकणी खायची, आनंद वाटला. ती देवाची झाकणी होती, तिच्यात कधी जेवल्या नाही. त्या झाकणीला कुठेतरी ताकाची कण चिटकलेली होती भाकरीची, ती पुसून घेतली आणि प्रसाद म्हणून हात चाटले. पदरानं झाकणी पुसून पालती घातली. दुसऱ्या एका झाकणीमध्ये अर्धी भाकरी घेतली, त्याच्यात ताक रिचवलं. ती भाकरी त्या ताकात कुस्करली. ते ताक आणि भाकरी पिऊन टाकणार तेवढ्या अवकाशात पोटात वेदना सुरू झाली. तशीच ताकाची झाकणी ठेवली. असा आहे वेदना. बाळाला जन्म द्यायच्या वेदना आहेत. हा केसर शिवडी सांगतोय. व्याकुळ झालं शरीर, व्याकुळ झालं. 3 सिद्धांत आहे का? एकीनं कामाला इस्तू लावला, म्हणजे वासनेला इस्तू लावला आणि भजन केलं म्हणून देव शबरी करता धावला. एकीनं प्रपंच करून सगळ्यांची सेवा करून मूर्खाला जेवायला वाढायचं, तरी पण विटेवरच्या मालकाचं भजन करायचं म्हणून त्या द्रौपदी करता धावला. तिसरा मुद्दा आहे का? अत्यंत परिस्थिती नाजूक. प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. माझ्या माईनो, मी काय सांगू शकणार आहे तुम्हाला. बाळाला जन्म देत असताना या पवित्र भारत देशातल्या पवित्र स्त्रीला, या भारत देशातल्या महाराष्ट्राच्या मातीतील स्त्रीला बाळाला जन्म देत असताना काय वेदना होत असत्या त्या माऊलीलाच विचारा. एखादी गायनिक कोणी व्यक्ती असेल ना, गायनिक, प्रसूती तज्ञ, त्या प्रसूती तज्ञाला विचारा, जीव जाचवेळ तरी पण त्या माऊलीच्या अंतःकरणात आपलं बाळ वाचावा, हे एखाद्या वैद्यकीय क्षेत्रातल्या गायनिक डॉक्टरला विचारा. मला कधी कधी जालना हॉस्पिटलला जाण्याचा योग येतो डॉक्टर हुशे साहेबांकडे. आदरणीय सौभाग्यवती अंजली ताई हुशे साहेबांच्या धर्मपत्नी गायनिका आहेत. कधी कधी असे काही किस्से ऐकायला भेटतात. महाराज, शक्य नव्हतं, ती आई वाचणं शक्य नव्हती, ते बाळ वाचणं शक्य नव्हतं. प्रयत्न करत राहिलोत, परमेश्वरानं वेच दिलं, ती आई वाचली, ते बाळही वाचलं. काय दुःख असेल त्या आईला. असा आहे वेदना. माझ्या माईंनो, तुमच्या बाजूला तुमची आई असते, तुमची सासू असते, तुमची बहीण असते, तुमच्या नात्यातली लोक असतात, तुमच्या बाजूला पैशानं खिशे भरलेली माणसं असतात, तुमच्यासाठी 4 चाकाची गाडी असते, तुम्हाला चांगल्या प्रतीचं हॉस्पिटल असतं, तरी वेदना सहन करण्याची क्षमता तुमच्यात नसते. एकटी बाई आहे, झोपड्यात राहते, घरी कोणी नाही. असहाय वेदना कंठाला गेल्या. देवा देवा, अरे मला जरी मारलंस तरी मार रे, पण पोटात निष्पाप आहे, याला सुखरूप जन्माला घाल. धाव रे देवा, धाव म्हटल्याबरोबर देव आला, आवाज दिला, चोखा. पोटाला हात लावून वाकत वाकत गेल्या
आणि झोपड्याचा ताटवा उघडला. समोर भारदस्त फेटा घातलेला, पांढरी शुभ्र धोत्रा असलेला, चमचम चमकणारं पांढरं शुभ्र, चंद्राच्या प्रकाशाला लाजवीला असा सुंदरसा सदरा आहे. खुरखुर वाजणारा बूट आहे, आकड्याची काठी आहे. काय तो जगाचा बाप आहे. पाहिल्याबरोबर मान खाली घातली. मालक, धनी घरी नाहीत. धनी म्हणजे नवरा. आणि विश्वाच्या बापाला मालक शब्द वापरला. मालक, धनी घरी नाहीत. ताटवा लावून घेतला. 5-10 मिनिटांना आक्रोश केला. देवा, धाव रे माय बापा. माणसाच्याच रूपात आला. रूप बदलून टोपी घालून आला. चलता येत नव्हतं. बसत बसत ताटव्या उघडा. धनी घरी नाहीत माय बाप. देवानं विचार केला, हाक मला मारते आणि मी दारात गेल्याच्या नंतर नवरा घरी नाही म्हणते. असं 2-3 वेळेस झालं. एकदा तर सरकता येत नव्हतं. लुंडगळत लुंडगळत त्या ताटवीपर्यंत गेल्या आणि त्या झोपडीचा ताटवा उघडा आणि गोड अंतकरणानं सांगितलं, माय बाप, धनी घरी नाहीत. धनी घरी नाहीत. याच्यातलं काय घ्यायचं सांग का माझ्या माईनो. बाळंतपण करण्यासाठी घरी नाही कोणी. तितके असहाय्य वेदना, हजारो इंचूचा अवावा इतका त्रास ज्या माऊलीला होत होता, तरी पण त्या माऊलीनं नवऱ्याला धनी म्हणावा, धनी म्हणावा, धनी म्हणावा. हा तिचा पुण्याचा पुरुषार्थ होता. आपण थोड्याशा चुकासाठी नवऱ्याला नाव ठेवता. थोड्याच्या सुखासाठी याच्या संसारात कवडीची अक्कल नाही असं म्हणता. याच्या संसारात एका तिळा इतकं सुख नाही असं सरळ सरळ म्हणता. कसा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ आपला लाभेल. कुठे या बाईचा त्रास. मला नाही वाटत घरातल्या लोकांना नाव ठेवल्यावर महादेवाला तुम्ही 35 घागरी पाणी जरी टाकलं तर महादेवाच्या गोळ्या नाही संपल्या बाई तुमच्याकडे पाहता. घरातल्या लोकांना नीट बोलत नाही, महादेवाला घागरी पहाटच रिचवायली. सासू सासऱ्याला टायमाला भाकर नाही आणि पांडुरंगाला मंजुळा वाहली. रिकामा नाही पांडुरंग. रिकामा नाही, रिकामा नाही, रिकामा नाही. नाटकं करायचीच नाही. ह्या नवरदेव नवरीला सांगेल, नका काही करू रे, नका काही करू. काय नाव आहे त्या मुलाचं? अविनाश. ते अरुणराव सोपानराव बैठकीत भेटले. म्हणले, महाराज, माझ्या आईचं काहीच नाही दुखलं. एखादी वस्तू हरपाव तशी माझी आई गेली. माझ्या अंतकरणातून आई निघत नाही. महाराज, हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, इतकं पुण्य हे शब्द वापरलं. आपल्या आईविषयी, आपल्या बापाविषयी इतकी अस्मिता ठेवणं, हे वाऱ्या हजारो केल्याचं पुण्य प्राप्त होते. जितकं प्रेम अरुणरावाचं त्यांच्या आईवर होतं, अविनाश, तितकंच प्रेम तू तुझ्या आई वडिलावर ठेव. तुला कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आपल्या आई वडिलाला अंतर देऊ नकोस. तुला विटेवरच्या मालकाच्या पाया पडायची गरज नाही. मालक तुझ्या करता धावत येईल. घरातल्या लोकांचा आदर केला की काम संपलं. महाराज 4थ्यांदा कासावीस झाली. ओरडावं, कोणासाठी ओरडावं, कोण धावत येईल म्हणून पदराचा गोळा केला आणि बाहेरल्याचा आवाज जाऊ नये म्हणून तोंडात पदराचा गोळा घातला. बुकसाबुकशी रडत होती. विश्वाच्या मालकाच्या नंतर लक्षात आलं, देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर्वर्त तशी. माझी गरज आहे, पण पुरुषाच्या रूपात नाही, स्त्रीच्या रूपात. माझ्या माईनो, त्या चोखोबरायच्या पत्नीसाठी जगाचा बाप साडी नेसलाय. साडी नेसलाय, भारदस्त पितांबर नेसलाय, कपाळ भरून कुंकू लावलंय, कपाळाच्या पुढे अर्धा इंच पदर घेतलेला आहे आणि एका स्त्रीचं रूप घेऊन हाक मारली, चोखोबाची बहीण झाला सारंग, वहिनी उघडा दार. घासत घासत तिथपर्यंत आल्या.
हालात वंस ताटवा लावला, कृपा कटाक्षीने आलेली. वाट कृपेची करी तू, जीवातळी अंतरी तू जीवा पुला. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. महाराज त्याच्यावर निष्ठा ठेवली की कृपेची वाट करतो. जीवातळी अंतरी तू जीवा पुला. स्वतः बाई झाला. मला सांगा, इथं बसलेल्या कोणत्याही माणसाला जर अजय 10 लाख रुपये दिले आणि त्याला सांगितलं माऊली तालुक्यात 1 महिनाभर लुगडं नेसून फिरा, ते म्हणला मरण. भाकरी नाही खाला भेटल्या तर तसाच वारं पिऊन मरण, पण साडी नेसणार नाही. कोण माहितीये? तुम्ही आणि मी. महाराज जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसला. 27 दिवस हात मारल्याबरोबर हाकेसर शिवडी. पण कारण आधी ऐका. कारण पुण्य कोणतं होतं बाईकडं? काय पुण्य होतं त्या बाईकडं? या नवरदेव नवरीला एकच सांगेल, घरातल्या वयस्क लोकांवर प्रेम करा. एक सांगू का राजू, तुम्ही केवढं जरी काम करून आले, आपली म्हातारी आजी असेल, म्हातारी आई असेल, म्हातारी बाबा असतील, वडील आल्यावर इतकंच म्हणायचं, आई जेवलीस का? न खाताच पोट भरतो. दादा तुम्ही जेवलात का? त्याचं रूप भरून येतंय, देवा मला काय मुलगा दिलास रे. माझी सकाळ संध्याकाळ दखल घेतो, काम करून भागून आला तरी मला जेवलात का म्हणतो. त्याचा आनंद आकाशात मावत नाही. लहान लेकराचं जीवन आणि म्हाताऱ्या माणसाचं जीवन सारखं असतं. लवचिक अंतकरण असतं. कागदासारखं मऊ हृदय असतंय, कपड्यासारखं मऊ हृदय. या लोकांचे आशीर्वाद घ्यायचे. माझ्या माईनो, जगाचा बाप हाक मारल्याबरोबर बाईच्या रूपात आला आणि सोयराबाईचं बाळांतपण केलं. त्याच्यासाठी बाईनं काय केलं? या सोयराबाईनं 95 वर्षाच्या सासऱ्याची कंबर धुतली. सासऱ्याला बाथरूम झाली धोत्रात आणि सासऱ्याची कंबर धुतली. सासऱ्याने विचारलं, सुनबाई एवढ्या मोठ्या वयस्क म्हाताऱ्याची कंबर धुताना तुम्हाला लाज वाटली नाही? मळमळ झालं नाही? नाही मामांजी, असं कसं शक्य? ऐका ना मामांजी, तुमची कंबर धुताना तुम्हाला सासरा समजिलच नाही, तुम्हाला स्वतःचा बाप समजिल. महाराज 95 वर्षाच्या सासऱ्याला अडचणीमध्ये बाप समजून त्याची कंबर धुतली. याच्या पुण्याचं गाठोडं इतकं मोठं झालं, जगाच्या बापाची मान वाकली. आणि या वाकलेल्या मानेचं कर्ज फेडण्यासाठी सोयराबाईनं हाक मारल्याबरोबर बाईच्या रूपात आला आणि तिचं बाळांतपण केलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात द्रौपदीनं कुमारावस्थेमध्ये, म्हणजे 7वी 8वीच्या वयात, 7वी 8वीचं वय असतं का अजय, त्या वयात द्रौपदीने एका अंध साधूला वस्त्र दिलं. अंध साधूला वस्त्र दिलं. त्या साधूनं बालपणात तिला आशीर्वाद दिला, मला गुंडाळण्यासाठी वस्त्र दिलंस ना, माझी इज्जत झाकण्यासाठी मला वस्त्र दिलंस ना, या वस्त्रावर जितके आडवे आणि उभे दोरे आहेत तितके वस्त्र देव तुला देईल. आणि या 24 हरामखोरापैकी दुःशासन नावाचा भाडवा यानं द्रौपदीच्या वस्त्राला पदराला हात लावला. कौरवे पांचाळी सगळे माझे, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. जगाचा बाप कपड्याच्या गठुड्याच्या रूपात आला. हाकेसर शिवडी घालून असतो. कोण जटायू? पक्षाच्या कुळातला जटायू. महाराज एका पवित्र स्त्रीच्या अब्रूसाठी स्वतःचं बलिदान दिलं सीतेसाठी. निर्बुद्ध विचाराच्या रावणानं त्याची पंख तोडली, पण या भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या अब्रू करता स्वतःचं बलिदान दिलं. जगाचा पाप जटायू करता धावला. हाकेसर शिवडी हाकेसर शिवडी घालोनी स्तंभ फोडी. आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. प्रस्तुत प्राप्त प्रसंग, निवडलेला अभंग
विश्वमान्य विश्वभूषणी स्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। तो बंद करा, बेस कमी करा, मोकळा आवाज मॉनिटरला द्या, देव चांगलं करेल तुमचं। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे विटेवरच्या मालकाचा दयाळूपणा सिद्ध करतात। खर्च कमी केला तरी चालेल, इथले इथं द्या, मॉनिटरला द्या, काय करायचे करणे, ऊस कोरडान एरंडच वले, काय करायचं घरी झोपणाऱ्यांवर आता इथं आलेत ना ते, बस वरच कमी करा, त्यानं उगं ते धनकाय लागला आवाज। या अभंगाद्वारे देहूतले मालक विटेवरच्या मालकाचा दयाळूपणा सिद्ध करतात। तो फक्त भक्ताविषयी हाक मारल्याच्या नंतर धावत येतो, हके सर शिवडी घालोन या स्तंभ फोडी, उडी घालतोय। धावण्याला मर्यादा आहे, उडीला मर्यादा नाही। निष्ठेनं भक्तांनी हाक मारावी आणि त्या भक्ता करता तो धावत येतो, उडी घालतो। आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून, कोण आहे अशी कृपाळू? तर देहूतल्या मालकांनी सांगावा, तो विटेवरचा मालक आहे, त्याच्यासारखा कोण असणार आहे दुसरा? करीता आठव धावून या घाली कव, त्याची आठवण केली, त्याचं स्मरण केलं की तो कव घालतो। कव या शब्दाचा अर्थ मिठी घालतोय। तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुज्यता, चार मोक्षापैकी सायुज्यता नावाचा मोक्ष, त्याच्या नामाचे पवाडे गायले, त्याचं गीत गायलं, त्याचं नामस्मरण केलं की हा सायुज्यता नावाचा मोक्ष तो बघा जगाचा बाप देऊन टाकतो। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं। कीर्तन विठाला विठाला, हाक मारल्याच्या नंतर धावत येतो। शंका आहे काही लोकांची, अरे का आवाज होत नाही चांगला, याला नाही माग सरकू का मी थोडस, मॉनिटरला द्या, मला रिदम आला पाहिजे। काही लोकांची शंका आहे, आम्ही फार देवाला हाका मारतो पण देव आमच्या हाकेला धावत नाही। महाराज, विश्वाच्या मालकानं आपल्या हाकेला धावावा तितकी आपली लायकी पाहिजे, तेवढा आपला अधिकार पाहिजे, ती योग्यता पाहिजे, ती पात्रता पाहिजे। याच्या पलीकडे सांगायचं तितकं भक्तीचं सूत्र आपलं गोड पाहिजे, तर तो जगाचा मालक आपल्या हाकेला धावेल। राजे हो, व्यवहार जर पाहायला गेलं तर आपण एखाद्या माणसाला काम सांगितलं तर काम पुढची लोक आपला दर्जा पाहून काम करतात। आपली वैचारिक पातळी घसरलेली असेल, चुकीचं वागणाऱ्या बापाचं काम स्वतःचा मुलगा सुद्धा करत नाही, चुकीचं अनुकरण करणाऱ्या व्यक्तीचं काम त्याच्या प्रपंचातली लोक, त्याच्या रक्ताच्या नात्यातली लोक करत नाहीत, घाणेरडं वागणाऱ्या माणसांची कामं त्याच्या सानिध्यातली लोक करत नाहीत। तर राजे हो, नालायकांच्या हाकेला धावायला विटेवरचा मालक वेडा आहे का? तो कसा धावेल? महाराज, देवानं आपलं काम ऐकावं त्याच्याकरता तितकी आपली निष्ठा सुद्धा त्याच्यावर असली पाहिजे। तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल, विटेवरचा मालक कोणाकोणाकरता धावलाय याचं मूर्तिमंत प्रकरण तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेल। आजच्या कार्यक्रमाचं औचित्य निमित्त चिरंजीव अविनाश व चिचोका श्रावणी यांच्या विवाह प्रीत्यर्थ